हाय हॅलो फ्रेंड्स. तर नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात झालेली आहे आणि आज ना मोसम थोडा वेगळाच होता. बादल बादल होते आणि मला ना आज थोडं लवकर लवकर कामं करून पटपट कामं करून ब्लाऊज पण स्टिच करायचे होते. चला सुरू करूया आपल्या ब्लॉगला. तर आजची सकाळ बघा कशी बादल बादल आहे. तर नेहमीप्रमाणे मी सकाळी उठले. मी ना 8ला उठते. उठल्यानंतर मी ब्रश वगैरे केला आणि चाय नाश्ता रेडी केला, कारण ना यांना 9ला ड्युटी जावं लागतं त्यामुळे. तर त्यांना नाश्ता वगैरे दिला आणि मी चाय नाश्ता करून घेतला आणि मग मी अद्विक ना इकडे झोपलेला होता आणि तो ना झोपेमध्ये मस्त छान छान थोडी स्माईल करत होता. तर तो झोपलेला होता तेव्हापर्यंत मी ना मशीनवर कपडे ठेवलेले होते ना, ते अद्विकने खेळता खेळता पुन्हा फाडून ठेवलेले होते. तर ते मी आवरून घेतले आणि मग किचनमध्ये गेले आणि भांडी वगैरे लावून घेतली आणि ना मग झाडू पण छान मारून घेतला, कारण ना अद्विक उठायच्या आधी मला झाडू सगळं आवर करून ठेवावं लागतं. नंतर ना तो उठतो आणि मग चिडचिड करतो. तर त्याला ना रात्री बरं पण नव्हतं, त्याच्यामुळे ना मला थोडं हेच वाटत होतं. तो उठला, थोडंसं लाड वगैरे केले आणि त्याला नाश्ता वगैरे चारून त्याला रेडी केले, त्याचे कपडे वगैरे चेंज केले आणि मग त्याला मी गॅस त्यावर बसवलं, कारण ना याला खाली ठेवलं तर हा ना खालीवर होतो, कारण पायऱ्या चढ उतर केल्या ना तर त्याचे पाय पण दुखतात आणि मला पण भीती वाटते की हा पडेल की काय. स्वयंपाक वगैरे केला आणि भांडी वगैरे घासून घेतली. भांडी घासूपर्यंत अद्विकला ना मी कार्टून लावून दिलेले होते. तर भांडी वगैरे घासली आणि मग गॅस वगैरे क्लीन करून मी छान ना पोछा वगैरे मारून घेतला, कारण ना मला ना अर्धी पोळी जेवण करायला उशीर झाला तरी चालेल, पण मला ना घरातली स्वच्छता खूप आवडते. तर मी छान असा पोछा वगैरे मारला आणि सगळी कामं आटपून छान असं आंघोळ वगैरे करून रेडी झालो होतो. रेडी वगैरे झालो आणि मग जेवण करायला घेतले. मी ना अद्विकला जेवण चारून देत होते आणि फोन समोर ठेवलेला होता, तर तो थोडासा करत होता. मला म्हणत होता, मम्मा मी माझ्या हाताने भाता खाते. तर त्याला ना मी छान जेवण वगैरे करून झोपी घातले आणि ना मी माझ्या ब्लाऊज शिवायला बसले. तर सॉरी मित्रांनो, कारण ना मी हा ब्लाऊज ना आधीच टाकून ठेवलेला होता आणि थोडासा जोडून पण ठेवलेला होता, तर त्यामुळे मी त्याच्या आधीचं शूट करू शकले नाही. तर हा मी मागचा भाग रेडी केलेला होता आणि बघू शकता किती छान असा म्हणजे मागचा गळा मी रेडी केला आणि बघू शकता आता माझा ब्लाऊज पूर्ण रेडी झाला. आणि तर माझा ब्लाऊज कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि माझा ब्लॉग आवडला असेल तर कमेंट करा आणि कशाबद्दल तुम्हाला ब्लॉग पाहिजे असेल तर ते पण सांगू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.